राज्यात 17 ज्या विधान परिषदेत जागा रिक्त झाल्या त्यावरती आता पुन्हा एकदा निवडणूक होतीये आणि याच निमित्तानं चर्चा रंगली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधान परिषदेच्या जागेसंदर्भात। या ठिकाणची जागा नेमकी शिवसेनेला सुटणार की भाजपला, यावरून राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। चर्चेला कारणही तसंच आहे, कारण दोन्हीही पक्षाचं या दोन्हीही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाच असल्याचं आणि होल्ड असल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे भाजपचं संख्याबळ शिवसेनेच्या तुलनेत अधिक असलं तरी देखील हा मतदारसंघ पूर्वीप्रमाणे शिवसेनेलाच हवा आहे आणि शिवसेनेचं म्हणणं आहे की पारंपरिकरित्या आपण जर बघितलं तर पूर्वीपासून हा जो मतदारसंघ आहे हा आम्हाला सोडण्यात आला होता आणि यावेळी देखील आम्हालाच सोडण्यात यावा असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे। नेमकी विषय काय आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणाची राजकीय गणित आहे ते थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, आपण जर बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी गेल्या ज्या काही जिल्हा परिषद असेल त्याच्यानंतर पंचायत समिती निवडणुका असेल यामध्ये भाजपनं मुसंडी जरी मारली असली तरी देखील मात्र शिंदेच्या शिवसेनेचं देखील त्याच खालोखाल ताकद असल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आमदार हे शिंदेच्या शिवसेनेचे आहे तर दुसरीकडे खासदार देखील त्यांच्याच पक्षाचा आहे। त्याच तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर भाजपची आमदारांची संख्या कमी असली तरी देखील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची जागा संख्या जी आहे ती अधिक आहे आणि त्याचमुळे भाजप या ठिकाणच्या जागेवरती दावा ठोकताना बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे भाजपला जर या ठिकाणची जागा मिळाली निश्चितच या ठिकाणी भाजप विजयी देखील होईल। त्याच तुलनेमध्ये शिवसेनेकडे या ठिकाणची जागा गेली तर थोडं चित्र या ठिकाणी गंभीर स्वरूपाचं होऊ शकतं आणि या ठिकाणची लढत जी आहे ती अटीतटीची होताना आपल्याला बघायला मिळू शकते। त्याला कारणही तसेच आहे, कारण शिंदेच्या शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट ही कोणापासूनही लपून नाहीये। माध्यमांवरती नेहमी त्या संदर्भामध्ये जोरदार चर्चा रंगतात। एकनाथ शिंदेचा दौरा असो किंवा पहिल्या फळीतील नेत्यांचे दौरे असो त्या निमित्तानं लागलेले जे काही बॅनर असतात त्या बॅनर मधून देखील ही चर्चा उघड होताना आपल्याला बघायला मिळते। अनेक बॅनरवरून अब्दुल सत्तारांचा फोटो गायब असतो तर अनेक बॅनरवरून संजय शिरसाट यांचा फोटो गायब असतो। तर दुसरी बाजू जर आपण बघितलं तर राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये देखील म्हणत नसल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी ही दोन गट झालेत। तिसरं म्हटलं तर अब्दुल सत्तार यांचा गट झालेला आहे आणि विशेष म्हणजे आतून जे काही वर्चस्ववादाची लढाई या ठिकाणी शिवसेनेत सुरू आहे ती देखील लपून राहिलेली नाहीये। तिची देखील जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये होताना बघायला मिळते। राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की जर शिवसेनेकडे ही जागा गेली तर निश्चितच एका गटाची दुसऱ्या गटावरती नाराजी होईल आणि याच नाराजीचा फायदा विरोधकांना होताना बघायला मिळेल। विशेष म्हणजे मतांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूट होईल, जे की भाजपचा उमेदवार जर दिला तर त्या ठिकाणी ती फूट होताना आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण भाजपमध्ये ते संघटन आहे आणि ती एकत्रीकरण आणि एकनिष्ठपणा त्या ठिकाणी अधिक असल्याचं बघायला मिळतो। त्यामुळे एकगट्टा मतदान या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतं। महायुती म्हणून या ठिकाणची जागा जरी लढवल्या गेली तरी देखील भाजपची मतं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळतील। मात्र भाजपचा उमेदवार दिला नाहीये म्हणून भाजपची देखील अनेक मतं फुटू शकतात अशी देखील शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते। त्यामुळे निश्चितच याचा लाभ विरोधक घेऊ शकतात, कारण राजकारणामध्ये कधीही कोणाचं कायमस्वरूपी वैर नसतं आणि कधीही कोणाची कायमस्वरूपी मैत्री देखील नसते असं राजकारणामध्ये मानलं जातं। त्यामुळे निश्चितच राजकारणातील सूत्र जी आहेत ती माणसानुसार बदलताना आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळेच जरी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू असली तरी देखील या गोष्टींचा विचार करणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षश्रेष्ठींनी ठरवलंय की या ठिकाणची जागा जी आहे या जागेच्या बदल्यामध्ये हिंगोली या ठिकाणची यवतमाळ हिंगोलीची जागा ही दिल्या जाईल। मात्र या ठिकाणचे जे काही नेते आहेत शिंदे सेनेतील ते मात्र आग्रह आहे की छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही विधान परिषदेची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी, कारण शिवसेनेची ताकद आहे। या ठिकाणी आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या बघितली तरी देखील शिवसेनेची मोठी ताकद जरी असली तरी देखील शिवसेनेत जे काही अलबेला आहे ते मिटवणं देखील सगळ्यात मोठं गरजेचं आहे। यावरती ज्यावेळी तोडगा निघेल त्याच वेळी एका हाती सत्ता येताना शिवसेनेची या ठिकाणी बघायला मिळू शकते, कारण जे काही या ठिकाणी गटाचं राजकारण आहे किंवा जो काही या ठिकाणी आपण जर बघितलं असेल शिवसेनेतील मतभेद असतील किंवा जी काही उभी फूट पडल्याचं आपल्याला या ठिकाणी स्थानिक पातळीवरती बघायला मिळत आहे त्याचे परिणाम असतील हे आपल्याला जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये बघायला मिळालेले आहे आणि त्याचा जोरदार फटका देखील बघायला मिळाला। विशेष म्हणजे काल परवा झालेल्या मेळाव्यात देखील अब्दुल सत्तारांनी थेट या ठिकाणी पालकमंत्र्यांना लक्ष केलेलं होतं आणि त्यांनी ती उघडपणे नाराजी बोलून दाखवलेली होती। तर त्याचंच उत्तर देताना पालकमंत्र्यांनी सांगितलं की माझ्याविषयी आणि निधी संदर्भात काही नाराजी असेल तर मला त्यांनी
येऊन बोलायला हवं. मी चर्चा करायला तयार आहे आणि त्यावरती तोडगा काढायलाही. आता आगामी काळात नेमकी काय होतंय हे बघणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. या ठिकाणची छत्रपती संभाजीनगर आणि जालना ह्यो जो मतदारसंघ आहे हा भाजपला सुटतो की शिवसेनेला हे बघणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतंय की शिवसेनेची जागा या ठिकाणी त्यांनाच देण्यात यावी की भाजपला देण्यात यावी? कोण या ठिकाणी बाजी मारल? तुम्हाला याविषयी काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. वेळ झाली थांबण्याची थांबूया तिथं. धन्यवाद.